हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. इज हियर शिकम. आणि काल आम्ही आलेलो त्र्यंबकेश्वरला बाईक राईडनी आणि कालचा दिवस एवढा भारी होता की मी तुम्हाला शब्दात ते एक्सप्रेस नाही करू शकत. काल आम्ही त्र्यंबकेश्वरला येताना आम्ही नाशिक हायवेच्या ऐवजी आम्ही चूज केला मनोहर रोड. आणि तो रोड एवढा भारी आहे की तिकडे खूप काही साईट सीन आहेत, ते आम्ही एक्सप्लोअर केले. अगर तुम्ही मुंबईतले आहात आणि तुम्ही विरार टू बोरिवली साईडला राहतात तर तुम्हाला एक सजेस्ट करीन की तुम्ही तो वाला रूट चूज करा रादर मुंबई नाशिक हायवे. आणि काल जेव्हा आम्ही 10:30 वाजता त्र्यंबकेश्वरला पोचलो, वी वॉन्ट एक्सपेक्टेड की जास्त वेळ जाणार, कारण की आम्हाला वाटलं की 2 तासामध्ये आमचं दर्शन आवरून जाईल. परंतु ते झालं नाही, कारण की काल वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती. आणि वरतून विशेष म्हणजे काल होता अक्षय तृतीया, त्यामुळे अजून गर्दी होती, कारण की खूप लोकांना सुट्टी होती आणि ते लोकांनी मंदिर व्हिजिट केलं. तर आम्ही जेव्हा 10:30 वाजता इकडे त्र्यंबकेश्वरला पोचलो तेव्हा सगळ्यात पहिलं आम्ही इकडे कुंड आहे तिकडे जाऊन स्नान केला. तिकडे फ्रेश होऊन नंतर आम्ही डायरेक्ट दर्शनाला निघालो. आणि आमचं दर्शनमध्ये नाही करून आमचे 4.5 तास गेले. आणि एवढा मजा आली की लिटरली आम्ही सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, एवढी भूक लागली होती, परंतु दर्शन करताना आम्हाला ते जाणवलं नाही आणि खूप मजा आली. जसं आमचं दर्शन झालं सगळ्यांची हालत डाऊन झाली होती, कारण की आमची झोप नाही झालेली. 3.5 तास आम्ही झोपलेलो होतो फक्त. आणि सकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही राईड करत असल्यामुळे आम्हाला एकदम थकावट लाईक वी वॉज फीलिंग टायर्ड. तर काय झालं की आम्हाला त्यासाठी आम्ही जसं आमचं दर्शन झालं आम्हाला पहिलं भूक लागलेली, पण आम्हाला खायचं होतं काय, पण त्या पहिले आम्ही शोधत होतो रूम. पण काल सॅटर्डे असल्यामुळे इकडे काय रूम्स अवेलेबल नव्हते. परंतु नंतर आम्ही इकडे लोकांना विचारलं तर लोकल लोकांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. अगर तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर आय वुड हायली recommend you that kindly interact with local people than being depend on Google. कारण की Google तुम्हाला हमेशा चांगली गोष्ट सांगणार, पण ती तुमच्या बजेटमध्ये असणार की नाही असणार ते तुमच्यावर आहे. तर इकडच्या लोकांनी आम्हाला सांगितले की इकडे 2-3 आश्रम आहेत, तर तिकडे जाऊन बघा. तर आम्ही तसे जे आश्रम त्या लोकांनी सांगितले तसे आम्ही ते व्हिजिट केले. परंतु 4 सांगितले, 4 मधले 3 केले, तर तिकडे काही पॉसिबिलिटीच नव्हती. ते बोलले सगळे फुल आहेत आणि एवढे स्वस्त होते की बाबा की एक म्हणजे 500 रुपयामध्ये 4 लोक राहू शकाल एका रूममध्ये, असं एवढे स्वस्त होते. ते ऐकून खूप बरं वाटलं की यार चला आजची रात सुखानी जाईल. परंतु 3 आश्रम व्हिजिट केले, तिकडे काही नव्हतं, पॉसिबिलिटी नव्हती. मग आम्ही असं डिसअपॉइंट होऊन होता एक लास्ट ऑप्शन उरलेला, तो होता गजानन महाराज यांचा आश्रम. आणि तो आश्रम एवढा चांगला आहे. पण आम्ही जेव्हा आलो इकडे तेव्हाही आम्हाला इकडे कळालं की इकडे रूम्स अवेलेबल नाही आहेत. तर ते ऐकून एवढं डिसअपॉइंट झालं की, कारण की आम्हाला मुंबईला जायचं काय प्रश्न नव्हतं, पण टाईम झालेली 7 वाजलेली आणि रात्रीच्या टायमाला बाईक राईड करणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. त्यासाठी आम्ही अवॉइड करत होतो. पण ऐकून एवढा आम्ही डिसअपॉइंट झालो. पण जाता तिकडे तो गजानन महाराज आश्रमच्या इकडे तो रिसेप्शनमध्ये तो दादा बसला. त्यांनी म्हटलं की बाबा 7 वाजता येऊन एकदा जरा एन्क्वायरी करा. अगर रूम्स अवेलेबल नसतील तर तुम्हाला इकडे जनरल बॅड्स मिळतील, तेही मग तर एकदा येऊन एन्क्वायरी करा, मग तुम्हाला आम्ही कळवू. मग आम्ही तसंच निघालो, जेवायला बसलो. आणि जेवता मी फटफट आवरून घेतलं, कारण की मनात होप होता की चला काहीतरी कुठे ना कुठे होईल. आणि नंतरला मग मी जाऊन परत बाईक काढली आणि जाऊन एन्क्वायरी केली. आणि तेव्हा कळालं की यार इकडे हाय जनरल बेड्स अवेलेबल. आणि एवढा स्वस्तामध्ये होतं की यार तुम्ही पण एक्सपेक्ट नाही करू शकत की 60 रुपीजमध्ये आम्हाला पर बेड मिळाला. आणि प्लस त्या 60 रुपीजमध्ये रात्रीचं जेवण पण होतं. म्हणजे इकडे आम्ही म्हणतात इकडे ह्यांच्या लाईक महाराज आपलं आश्रमच्या ह्याच्या थ्रू की दॅट इज कॉल्ड एज प्रसाद. पण एवढंच चांगलं होतं की आम्ही
खूप मजा वी हॅड एन्जॉयड दॅट फूड. तर तुम्हाला पण मी सांगेन, अगर तुम्ही फ्रेंड्स फॅमिलीसोबत अगर त्र्यंबकेश्वरला राईड करत आहात तर आय वुड हायली रिकमेंड यू रादर गोईंग फॉर बिग हॉटेल्स अँड ऑल. इकडे तुम्ही आश्रमची पहिली इन्क्वायरी करा, कारण की इकडे खूप 3-4 आश्रम्स आहेत जे तुम्हाला ॲफोर्डेबल प्राईजमध्ये स्टे देतील. वरतून त्यांची खाण्याची सुविधा वगैरे सगळी चांगली आहे. एस्पेशली हा गजानन महाराजांचा त्यांचे खूप ठिकाणी ब्रांचेस पण आहेत, जसं की पंढरपूरला एक आहे. नंतरला आम्ही इकडे एका इन्क्वायरी पण केली बोलता तर दादानी म्हटलं की उज्जैनला ही आहे जे महाकालेश्वर मंदिर आहे, आणि ओंकारेश्वर ही मंदिर एक आहे जो मध्य प्रदेशला आहे. तर तिकडेही त्यांचे 2 ब्रांचेस आहेत. तर तुम्ही नेक्स्ट टाईम असे कुठे म्हणजे ह्या 4 जागा मी म्हटले तिकडे तर तुम्ही अगर प्लॅनिंग करत आहात तर तुम्ही नक्की ह्या आश्रमला व्हिजिट करा आणि तिकडचा लाभ घ्या, कारण की तुमचे पैसे वाचतील आणि तुमचा प्रवासही सुखात होईल आणि तुमची ट्रिपही एकदम मजेदार होईल. आणि काय बोलू तुम्हाला की कालचा तो क्षण एकदम थोड्या वेळेसाठी डिसअपॉइंट होता, पण नंतरला देवाच्या कृपेने आम्हाला रूम मिळाली. आम्ही मस्त जेवलो, थोडा रिलॅक्स केला, काल वॉक केला आणि एकदम सॉर्टेड होऊन आता सकाळी झाली. आता उठतोय. आता जाता बरेच काही सीन्स आहेत ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत, जसं की जवाहर पॅलेस, सनसेट का एक सनराईज पॉईंट एक आहे आणि एक हनुमान पॉईंट आहे. तर कदाचित आम्ही वे बॅक टू मुंबई इट विल बी म्हणजे 10-10:30 वाजता आम्ही घरी पोहोचू. पण आय वुड से की मस्त आमची ट्रिप होती. आम्ही एक्सपेक्ट नाही केलेलं की एवढी चांगली होणार. काल मला झालेलं थोडं अर्धा तास लेट, त्यासाठी माझा मित्र थोडा एकदम रागवलेले. परंतु देवाची कृपा अशी होती की येत असताना आम्हाला नाही होऊन मिळालं, नाही काही म्हणजे एकदम त्रास झाला. येताना एकदम मस्त वेदर होता, काय क्लायमेट होता, भारी क्लायमेट होता. मी काय पिक्स क्लिक केले आहेत तर मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवर टाकीन, त्यासाठी तुम्ही मला फॉलो करा. आणि अगर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येतात विथ युअर फ्रेंड्स फॅमिली, so I would definitely recommend you to rather going there and booking high budget hotels. You should go, like you should come here at Gajanan Maharaj Ashram. You should take the facilities of this. कारण की इकडे अजून एक काल आम्ही इन्क्वायरी केली की इकडे 450 रुपयाला नॉन AC रूम्स आहेत आणि 900 रुपयाला AC रूम आहेत फॉर 4 पर्सन. खूप स्वस्त आहे मित्रांनो. अगर तुम्ही नेक्स्ट टाइम त्र्यंबकेश्वरला येत असेल तर इकडच्या आश्रमचा लाभ घ्या आणि तुमचं बजेट सेविंग आणि बाकीचे तुम्ही गोष्टी इकडे एक्सप्लोअर करू शकतात. पण एक आहे, जेव्हा तुम्ही त्र्यंबकेश्वरला येणार सगळ्यात पहिला काम म्हणजे तुम्हाला आश्रममध्ये येऊन चेक करायला लागणार रूम अवेलेबिलिटी. अगर ती आहे तरच तुम्ही त्या ऑन द स्पॉट तुम्ही ती बुक करा आणि बाकीचे तुमचे कार्य जे आहेत ते नंतरला स्टार्ट करा. तर मित्रांनो चला, आजचा व्हिडिओ मी इकडेच कंक्लूड करतो. थोडा काय चुकला असेल तर क्षमा करा आणि आयुष्यात चांगलं करत राहा आणि नवीन नवीन गोष्टी करा आणि घडवत राहा, तरच तुम्हाला आयुष्याचं महत्त्व कळणार. टिल दॅट टाईम, बाय बाय, गुड मॉर्निंग वन्स अगेन, हॅव अ नाईस डे.